हो, आज सकाळी आम्ही प्रचाराला बाहेर पडलो. आमचे प्रभाग क्रमांक 12चे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमचे उमेदवार श्री संदीपदादा शिवदास चौधरी यांचं बघामोहन नगर या ठिकाणी एक बॅनर लावलेलं होतं प्रचारासाठी. त्या विकृत मानसिकता असलेल्या आमच्या विरोधकातील कुठल्या तरी मानसिकतेने त्या बॅनरला फाडला आणि त्या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला. आमचे शिवसैनिक मोठे संतापलेले होते, मनात मोठा संताप होता. परंतु प्रभागातील नागरिकांना आम्ही शांततेचं आवाहन केलं आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांचा विचारांचा वसा आणि वारसा आम्ही या ठिकाणी प्रभाग क्रमांक 12 मध्ये तेवत ठेवतोय. म्हणून विरोधकांना त्या ठिकाणी धडकी भरली. आमचा होम टू होम प्रचार पाहून आणि नागरिकांमध्ये आमची लोकप्रियता पाहून विरोधकांना धडकी भरल्यानंतर त्यांनी हे नीच कृत्य केलेलं आहे. परंतु आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिलेदार आहोत. आम्ही मोठ्या मनाने त्या ठिकाणी त्या विरोधकांना माफ केलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा आम्ही पोलिसांमध्ये जाऊन गुन्हा दाखल न करता मनाचा मोठेपणा दाखवला आणि या धुळे शहरामध्ये जी शांतता आहे त्या शांततेला गालबोट लागू नये म्हणून आम्ही सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना शांततेचं आवाहन करून या ठिकाणी आम्ही प्रकरण या ठिकाणी मिटवलेलं आहे. परंतु ज्या लोकांनी ही विकृत मानसिकतेने एक कृत्य केलेलं आहे, बॅनर फाडलेला आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि कुठलीही दडपशाहीला आम्ही बॅनर नाही. असे 100 बॅनर जरी आमचे फाडले तरी शिवसैनिक हा विचारांचा आहे, हा हिंदुत्वाचा बुलंद आवाज आहे आणि हा हिंदुत्वाचा बुलंद आवाज आणि विकासाचं ध्येय घेऊन आम्ही या प्रभाग क्रमांक 12 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आम्ही आवाहन करतो श्री संदीपदादा शिवदास चौधरी यांचं बॅनर फाडणाऱ्या नीचकृत प्रवृत्तीच्या लोकांना की आम्ही तुमच्या अशा कुठल्याही धमकींना भीक घालणार नाही. आम्ही जोमाने ताकदीने लढू.